आपल्या महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती असणार आहे। बघा, आता तुम्हाला एप्रिल हप्ता कोणत्या तारखेला मिळणार व किती मिळणार, आता वाढीव निधी तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे, कारण की सरकारने आता हा निधी मंजूर करून टाकलेला आहे। हो, तुम्ही ऐकलेली बातमी खरी आहे। सरकारने जो निधी मंजूर केला तो वाढीव निधी आता सरकारने मंजूर केलेला आहे। महाराष्ट्र शासनाची एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। बघू शकता तुम्ही की 4 एप्रिल 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा सरकारने काढलेला आहे, कारण की त्याच दिवशी हे मंत्रिमंडळ पार पडली। त्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला। राज्यातील दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याच्या संदर्भातील हा राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची वाढ हे सरकारने करण्याचा निर्णय घेतला। एप्रिलच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। आता या बैठकीच्या अध्यक्षतेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर वर्ग जसं की 8वी 9वी 10वी तसेच इथं 12वी पर्यंतच्या सर्व आता शिष्यवृत्तीच्या सर्व शिक्षण धारकांना म्हणजेच बघा सर्व विद्यार्थ्यांना हा शिष्यवृत्तीचा इथं रकमेचा वाढ आणि वाढीव निधीचा लाभ त्यांना मिळालाच पाहिजे। आता बघा, तुम्हाला एप्रिल हप्ता कधी मिळणार, संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊया की नवीन अपडेट इथं संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत काय असणार आहे। परंतु अशाच शासकीय योजनांची माहिती व GRचं अपडेट हे सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्राच्या जसं की आपण जर पाहायला गेलं तर विजन डॉक्युमेंटमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास जसं की रुंदागीत करणे असा मुद्दा समाविष्ट आहे। आता या उद्दिष्टाला अनुसरून दिव्यांगाच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात येत आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागामध्ये राबवण्यात येणार आहे। आता जो काही 8 ते 34 वर्ष जसं की जुने आहेत या योजनांमध्ये जसं की कालानुसार इथं करत आहे, परंतु जर आपण पाहायला गेलं तर त्याचबरोबर दिव्यांग हक्क दिव्यांग व्यक्ती हक्क नियमित आपण जर पाहायला गेलं तर अधिनियम 2016 मध्ये दिव्यांगांना सामान्य इथे व्यक्तीपेक्षा अधिक लाभ देण्याची तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली होती। परंतु आपण जर पाहायला गेलं तर सर्व दिव्यांगांना इथे 21 वर्षावरील म्हणजे 21 वर्ष प्रवर्गातील इतर राज्यातील शिष्यवृत्ती म्हणजे बघू शकता तुम्ही 8वी वर्गातील म्हणजे 8वी पासून तर तुम्हाला 10वी 12वी पर्यंत, त्याचबरोबर 9वी ते 10वी 12वी पर्यंत सर्वांना इथं आता वाढीव निधीचा लाभ मिळाच पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु त्यामध्ये आता सरकारने महत्त्वाचे कायदे इथं लागू केलेले आहे आणि एप्रिल हप्ता तुम्हाला कधी मिळणार याची देखील तारीख आता त्यांनी समोर सांगितलेली आहे। तर चला आपण मुद्द्यावर येऊया। बघा, हे होतं छोटंसं अपडेट। आता बघा, 23 कोटी 1 लाख रुपयांचा निधी इतका तर सरकारने मंजूर केलेला आहे। आता बघू शकता आपण तुम्ही तब्बल 12 वर्षांनंतर हा निधी सरकारने वाढवलेला आहे। शिष्यवृत्तीची रक्कम आता सरकारने तब्बल वाढवण्यात आलेली आहे। बघा, शिष्यवृत्तीमधील नक्कीच राज्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी असणार आहे, कारण की बघा तुम्ही जर का दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये मोडत असाल किंवा त्यांचे आई वडील असाल तर त्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आता एप्रिल हप्त्याचा संबंध यामध्ये कसा आहे तर चला आपण जाणून घेऊया। बघा, हा निधी मंजूर झालेला आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी हा निधी सरकारने मंजूर केला। एप्रिल हप्त्याचा आणखी निधी सरकारने आता मंजूर झालेला नाही। एप्रिल हप्ता वितरणाच्या संदर्भातील जसं की आपण जर पाहायला गेलं तर सध्या स्थिती इथं पोर्टल कुठल्या इथं मेसेज इथं अपडेट झालेला नाही। परंतु जर का तुम्ही फेक माहितींना बळी पडत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचा आणि खरी बातमी ठरणार आहे। बघा, मिळालेल्या माहितीनुसार 24 ते 31 तारीखच्या दरम्यान लाभार्थ्यांना आता मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांना हे दिव्यांग लाभार्थी असतील किंवा त्याचबरोबर विधवा महिला वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थी किंवा जे काही आता संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असणार आहे त्यांच्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे की 24 ते 30 तारखेच्या दरम्यान हे पैसे तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता म्हणजे तुम्हाला इथं वर्तवण्यात आली होती। परंतु बघा, आता एप्रिल हप्ता तुम्हाला कधी मिळणार तर बघा महिन्याच्या 10 तारखेच्या जवळपास तुम्हाला सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे। एप्रिल हप्त्या संदर्भातील कुठले नोटिफिकेशन आणखी इथं पोर्टलवरती दिसलं नाही आणि सरकारने अपलोड सुद्धा केलेलं नाही। बाकी तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती सर्वात जास्त होती। दिव्यांग जे काय आता शाळेत जाणारे मुलं असणार आहे म्हणजे 8वी 9वी 10वी 12वी पर्यंत जे काही शिक्षण घेणारे दिव्यांग मुलं असणार आहे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे। तर हा महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली तर हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे, अशीच शासकीय योजनांची माहिती GRचं अपडेट सर्वात अगोदर थोडक्यात तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।